शिवाजी महाराजांचा विवाह हा इतिहासात एक महत्त्वाचा प्रसंग. शिवाजी महाराजांचा विवाह त्यांचा विवाह सईबाई नावाच्या मुलीशी झाला मानला जातो. ही कथा 1640 सईबाई नावाच्या मुलीशी झाल्याची पार्श्वभूमी. ही कथा 1640 महाराज हे लहानपणापासून स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नात शिवाजी महाराज हे त्यांचे वडील शहाजी महाराज स्थापनेच्या स्वप्नात रमले आणि शिवाजी महाराज पुणे परिसरात जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज पुणे परिसरात जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली वाढत होते. त्यावेळी सईबाई महाराजांचे विवाहासाठी वय झाले. प्रतिष्ठित त्यावेळी सईबाई घराण्यातील कन्या होत्या. सईबाई स्वभावाने देशस्थ ब्राह्मण घराण्यातील सुसंस्कृत आणि हुशारबाई स्वभावाने अत्यंत शांत. शिवाजी महाराज आणि सईबाई यांचा विवाह 16 मे शिवाजी महाराज आणि सईबाई यांचा विवाह 16 थाटामाटात 1640 रोजी लग्नाच्या कार्यक्रमासाठी अनेक सरदार प्रतिष्ठित मंडळी आणि लग्नाच्या कार्यक्रमासाठी अनेक विवाह सोहळा प्रतिष्ठित मंडळी आणि गावकरी उपस्थित होते. ढोल ताशा विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने झाला. ढोल ताशा विवाह एकदम भव्य झाला होता आणि राजसी विवाहानंतर यामुळे सईबाई महाराजांच्या पहिल्या पत्नी होत्या आणि त्यांच्याशी त्यांचं नातं सईबाई महाराजांच्या पहिल्या पत्नी होत्या. त्यांना संभाजी महाराजांची संतती झाली जे पुढे जाऊन शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी झाले.